नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार स्पर्धा जगत आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आपण बघत आहोत संयुक्त पूर्व परीक्षा गट ब मधील PYQ सिरीज. ठीक आहे, 2017 ते 2022 पर्यंतचे सर्व प्रश्न आपण बघत आहोत. आपण कालपर्यंत 3 पार्टमध्ये इतिहासावरील प्रश्न बघितले. आज आपण बघणार आहोत पॉलिटी राज्यघटनेवरील प्रश्न. ठीक आहे, आणि राज्यघटनेवर प्रश्न एकूण सरासरी जर बघितली असता 2017 पासून तर 10 प्रश्न येत आहेत. ठीक आहे, 2017, 2018 आणि 2019 म्हणजेच 3 वर्षातील म्हणजे 2017, 2018 आणि 2019 या 3 वर्षावरील पेपर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि उद्याला उरलेले 3 वर्ष म्हणजेच 20, 21 आणि 22. ठीक आहे, 2 पार्टमध्ये आपण संविधानाचे प्रश्न इथे संपवणार आहोत. तेव्हा बघूया आता पहिला प्रश्न. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? बघा, इथे भारतीय हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. भारतीय हा शब्द असल्यामुळे गव्हर्नर जनरल होतील सी राजगोपालाचारी. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य होणार. आणि भारतीय जर हा शब्द नसता, स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर जनरल असा जर प्रश्न असता तर मग मात्र लॉर्ड माउंटबॅटन हे उत्तर झालं असतं. ठीक आहे, भारतीय म्हटलं नंतर सी राजगोपालाचारी. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. विधान अ बघा, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. तर हे विधान 100% बरोबर आहे, कारण की जो अविश्वास ठराव आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल काही व्यवस्थित माहिती राज्यघटनेमध्ये दिलेली नाही आहे. विधान ब बघा, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेत सादर करता येतो. तर हे पण बरोबर आहे, कारण की सरकार जे असतं, सेंट्रल गव्हर्नमेंट, ते पूर्णपणे कोणावर डिपेंड असतं तर लोकसभेवर. ओके, लोकसभेमध्ये बहुमत जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं कोणी काही करू शकत नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक आपलं विधान 3 बघा, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. तर राज्यसभेत सादर करता येत नाही. आपल्याला बरोबर विचारलाय तर बरोबर आहे 3, अ आणि ब. पुढील प्रश्न बघा, राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधान किंवा विधाने योग्य आहेत? मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते 51. ओके, यामध्ये मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. भाग नंबर 4, भाग 4 मध्ये. ठीक आहे, बघा विधान बघा, देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्व यात आहेत. सामाजिक पण आहेत, आर्थिक पण आहे आणि लोकशाही पण आहेत. ओके, तेव्हा विधान अ इथे 100% बरोबर. या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाही. म्हणजेच मार्गदर्शक तत्वातील अंमलात जर आणत नसेल राज्य किंवा संघराज्य तर आपण त्याबद्दल न्यायालयात दाद मागू शकतो का? तर नाही मागू शकत. तेव्हा हे पण विधान योग्य आहे, ते न्यायप्रविष्ट नाही. या उलट मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे. तेव्हा दोन्ही विधान इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2, अ आणि ब.
पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय विकास परिषद पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? कशामध्ये? राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये पंतप्रधान असते का? तर हो, पंतप्रधान असतात. केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री पण असतात. परंतु अध्यक्ष हा वित्त आयोगाचा याच्यामध्ये काही रोल आहे का? तर नाही, बी येणार नाही. तेव्हा ACD बरोबर, पर्याय क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश कशामध्ये केला आहे? तर ते आहे राज्याची मार्गदर्शक तत्त्वे. ओके, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील महाविक्रीवर बंदी आणली आहे? तर हे विधान योग्य आहे. परंतु ही बंदी पुढील वर्षी म्हणजे 2016चा प्रश्न आहे, 2017चा प्रश्न आहे, म्हणजे 2018 पर्यंत महामार्गाच्या बाजूने किती 1000 मीटर नसून ते 500 मीटर आहे. ठीक आहे, म्हणून विधान हे ब चुकीचं ठरतं. हा करंट अफेअरवरचा आहे, चुकीने आला आहे या आपल्या व्हिडिओमध्ये. चालेल, तेव्हा इथं योग्य काय होणार बघा, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पाँडिचेरी या दोघांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे? तर हो, कारण की दिल्ली आणि पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे. पण इथे फक्त जो हे शब्द आला आहे, फक्त दिल्ली आणि पाँडिचेरी, तर हे 2017 नुसार बरोबर आहे. ठीक आहे, 2017मध्ये हे विधान 100% बरोबर होतं. परंतु 2019मध्ये जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशचा दर्जा प्राप्त झाला आणि नुकतंच तिथे आता विधानसभा पण गठीत करण्यात आली आहे. तर दिल्ली आणि पाँडिचेरी सोबतच जम्मू आणि काश्मीर या 3 केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे. ठीक आहे, म्हणजे जम्मू काश्मीरचं नाव जर इथे ॲड केलं तर हे विधान 100% आज पण योग्य होईल. ओके, विधान आर बघा, इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. तर हे पण विधान इथे योग्य आहे आणि त्यांना प्रतिनिधित्व न देण्याचे कारण लोकसंख्या हेच आहे, लोकसंख्या खूप कमी असल्यामुळे. ओके, तर अ आणि आर हे दोन्ही विधाने योग्य असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1. भारताचे महान्यायवादी हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. भारताचे महान्यायवादी कलम 76. ओके, कोण निवड करतात? राष्ट्रपती करतात मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार. त्यांच्याबद्दल विधान बघा, हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. हो, ते लोकसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, राज्यसभा असो किंवा आपली लोकसभा असो. ठीक आहे, म्हणजे संसदेमध्ये ते काम करू शकतात, सहभागी होऊ शकतात. हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. तर लोकसभेच्या ज्या समित्या असतात लोकसभेमध्ये त्याचे ते सदस्य पण होऊ शकतात. ओके, आणि हे लोकसभेत बोलू पण शकतात. तर ते बोलू पण शकतात, सरकारची बाजू मांडू शकतात. ओके, परंतु हा जो विधान ड आहे, ड हे लोकसभेत मतदान करू शकतात, तर ते मतदान करू शकत
नाही. आपल्याला योग्य विधान विचारलं आहे. योग्य होणार ए बी सी, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. तर विधान बरोबर आहे, कारण की 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी आणि कलम 360 नुसार काय आहे, आर्थिक आणीबाणी. ठीक आहे. विधान ब बघा. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणीशी म्हणजेच राष्ट्रपती राजवट संबंधित आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. 356 राज्य आणीबाणी, त्यालाच आपण राष्ट्रपती राजवट पण म्हणतो. विधान सी बघा. भारतीय राज्यघटनेतील कलम 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. तर राष्ट्रीय आणीबाणीशी नाही, ते आहे आर्थिक आणीबाणीशी. म्हणजे विधान सी हे चुकीचं ठरलं आहे. आपल्याला बरोबर विचारलं आहे. तर ए आणि बी, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकतात. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते. या सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते का? तर नाही. यासाठी बहुसंख्य घटक राज्याची संमती आवश्यक असते का? तर नाही. यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्याची संमती आवश्यक असते का? तर नाही. कारण की आंतरराष्ट्रीय करार हा पूर्णपणे केंद्रसूचीचा विषय असल्याने राज्यांचा तिथे कोणताच रोल नाही. त्यामुळे राज्यांची संमती असो किंवा नसो, केंद्र सरकार म्हणजे संसद तसे आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी कायदे करू शकतात. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य होईल. इथून सुरू झाले बघा 2018. इथून पुढे आता आपण 2018 वरील प्रश्न बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जोड्या खालील योग्य जोड्या जुळवा. बघा, जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना ह्या कशात दिल्या आहेत? त्या दिल्या आहेत कलम 78 मध्ये. समित्या व रचना जिल्हा परिषदेच्या. ओके, कलम 78. गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कलम 97. पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचे अधिकार व कार्य ते कशामध्ये दिले आहे? ते दिले आहे कलम 76 मध्ये. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जो असतो जिल्हा परिषदेचा, त्याचे अधिकार आणि कार्य ते दिले आहे 95 मध्ये, कलम 95. तेव्हा उत्तर काय होणार? 2, 3, 4, 1, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूची समाविष्ट केले आहेत? बघा, परीक्षेला जाता जाता समवर्ती सूची असो, केंद्र सूची असो किंवा राज्य सूची असो, ह्या सूच्यांवरचे विषय आणि त्यांची एकूण संख्या ही पाठच असली पाहिजे. ठीक आहे, कारण की 2018 आणि 2019 लगातार प्रश्न टाकले आहेत त्यांनी सूचीवरती. ओके, इथे विचारलं आहे समवर्ती सूचीतील समाविष्ट केलेले आहेत विषय. बघा, समवर्ती सूची त्यामध्ये वीज येते का? तर हो. वजन आणि मापे येतं का? तर नाही, कारण की वजन आणि मापे हा संघ सूचीचा विषय आहे, केंद्र सूचीचा. विवाह आणि घटस्फोट हे पण येतं. कामगार संघटना हे पण येतं. तेव्हा योग्य उत्तर काय होणार? पर्याय क्रमांक 3. सी सोडून हे सर्व येणार. आणि समवर्ती सूचीवर कायदे करण्याचा अधिकार राज्य
तसेच केंद्राला पण आहे. ठीक आहे, पण जास्त करून केंद्रात तो अधिकार बजावतात. ओके, पुढे चला बघा. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान शोधा. विधान बघा, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. तर ती वैधानिक नाही, ती संविधानिक संस्था बनली आहे. कधी? 2019 मध्ये. पण हा पेपर 2018चा आहे, तेव्हा हा विधान तेव्हा बरोबर होतं. ओके, आज नाही, आज ती संविधानिक दर्जा प्राप्त झालाय. ठीक आहे, घटना दुरुस्ती 102वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, संविधानिक संस्था बनली आहे ती आता. जसं SC ST ना होतं ना संविधानिक संस्था, तशी घटना दुरुस्ती 102वी घटना दुरुस्तीनुसार. ओके, राष्ट्रीय आयोगाला संविधानिक दर्जा प्राप्त मिळाला आहे, वैधानिक नाही. ओके, तर त्यावेळेस हा बरोबर होता, पण आज तो चुकीचा आहे 2019 नंतर. नंतर बी बघा, हा आयोग गृह खात्याच्या अंतर्गत काम करतो. तर तो गृह खात्याच्या अंतर्गत काम करत नाही, म्हणजे हे पण चुकीचं आहे इथे. या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही. तर हे विधान बरोबर आहे, कारण की हा OBC आयोग आहे आणि इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीबद्दल त्यांचा काही संबंध नाही. तर विधान बरोबर आहे. या आयोगाची स्थापना 1990 साली करण्यात आली. तर नाही, 1990 साली करण्यात आली का? नाही, 1992 मध्ये, सॉरी 93 मध्ये आहे. तेव्हा हे पण चुकीचं ठरतं. ABD. ओके, 2018 मध्ये आन्सर की आली तेव्हा काय होतं? BD. याच्यामध्ये ए पण पाहिजे आता. ओके, खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालय विधान बघा, उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त, हे 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपती उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. 2 वर्षासाठी जर काम खूप पडून असेल तर अतिरिक्त न्यायाधीश. तर हे विधान इथे योग्य आहे. जास्त कामकाज असेल तर अतिरिक्त न्यायाधीश नेमू शकतात राष्ट्रपती, जास्तीत जास्त 2 वर्षासाठी. नंतर आहे विधान ब बघा, जास्तीत जास्त 2 वर्ष अतिरिक्त न्यायाधीश कोण नेमू शकतात? राष्ट्रपती. विधान ब बघा, जेव्हा मुख्य न्यायाधीशा व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशांच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा आपल्या पदाची कामे करू शकत नाही, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतात. म्हणजे हे पण विधान इथे योग्य होईल. काय? जेव्हा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे सुट्टीवर असतील किंवा ते स्वतःची कामं पार पाडू शकत नाही, अशा वेळेस प्रभारी न्यायाधीशांची नेमणूक करू शकतात राष्ट्रपती. ओके, प्रभारी आणि अतिरिक्त दोन्ही वेगळे आहे बघा. अतिरिक्त कधी येतो? जेव्हा कामकाज खूप प्रमाणात पडून असेल तर. आणि प्रभारी कधी येतो? जर अस्तित्वात असलेले न्यायाधीश व्यवस्थित काम पार पाडत नसेल किंवा जास्तीच्या सुट्ट्या टाकून गायब राहत असेल तर प्रभारी न्यायाधीश नेमू शकतात. विधान सी बघा, अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो, वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राहू शकत नाही. तर अशी कोणती कंडिशन इथे नाही. ठीक आहे, जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत राहू शकतात.
तेव्हा पर्याय क्रमांक ए बी हे बरोबर आहे. कधी कधी या प्रभारी जे न्यायाधीश असतात ना, हा रिटायर झालेला पण असू शकतो. ठीक आहे, त्याला 65 वर्षाचं वगैरे काही बंधन नाही आहे, म्हणून हे विधान सी चुकीचं आहे इथे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कलम 19(1) वाजवी बंधने घालू शकते? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, ठीक आहे, बंधने घालू शकतात. कोणत्या कारणासाठी बघा, न्यायालयाचा अवमान म्हणजे अपमान केला असता, परदेशांची मित्रत्वाचे संबंध म्हणजे शत्रू राष्ट्रांसोबत मित्रत्वाचे संबंध ठेवले असता, भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व गरजेचे असेल तर पण आपण गदा आणू शकतो कलम 19 वर. सभ्यता अथवा नीतिमत्तेसाठी पण आपण तसे बंधने आणू शकतो, परंतु अल्पसंख्याकाचे संरक्षण करण्यासाठी आपण 19 या कलमाचा म्हणजेच हे करू शकत नाही, दमन करू शकत नाही, त्याच्यावर बंधने आणू शकत नाही. योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 ACD. पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ओके, महाराष्ट्र विधिमंडळ चुकीचे विचारले आहेत. विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. ते प्रलंबितच आहेत आणि सत्र समाप्तीमुळे ते प्रलंबित होणार का? तर नाही होणार, पुढील सत्रामध्ये कंटिन्यू करता येतं. म्हणजे विधान बरोबर आहे, विधान 1 बरोबर आहे. पर्याय 2 बघा, विधान परिषदेमध्ये प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल किंवा विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही, हे पण बरोबर आहे. कारण की जर एखादं विधेयक विधान परिषदेमध्ये प्रलंबित आहे म्हणजे विधान परिषदेमध्येच सध्या त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि दुसरीकडे विधानसभा बरखास्त झाली, तर ते विसर्जित होतं का? तर नाही होणार, काही संबंधच नाही, अजून तो विधान परिषदेमधून विधान परिसभेकडे गेलेलाच नाही आहे. ओके, विधान 3 बघा किंवा पर्याय क्रमांक 3, जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होतात. म्हणजेच हे पण विधान इथे योग्य होईल, कारण की ते विधेयक पास कोण केलं आहे? विधानसभेने. जरी तो विधान परिषदेकडे गेला असेल आणि इथेच मध्ये विधानसभा बरखास्त झाली तर तसे विधेयक ते पण रद्द होतात. इथे आपल्याला चुकीचे विधान विचारलं आहे, चुकीचं एक पण नाही आहे, तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही नाही. पुढील प्रश्न बघा, प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. हा प्रश्न मित्रो राज्यसेवा असो किंवा MPSCचा आवडता विषय आहे. ठीक आहे, याचा टेबल माझ्याकडे आहे, तो आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो मी. ठीक आहे, छोटासा टेबल आहे, एकीकडे देश दिले आहेत आणि प्रौढ मताधिकार कधी सुरू झाले त्या देशांमध्ये तो चार्ट दिला आहे, तो आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जाईल तुम्हाला. बघा, श्रीलंका, तर श्रीलंकामध्ये प्रौढ मताधिकार कधीपासून सुरू करण्यात आले आहेत? 1931. मलेशिया 1955, ऑस्ट्रेलिया 1962, दक्षिण आफ्रिका 1994. म्हणजे उत्तर काय होणार? 3, 4, 1, 2, पर्याय क्रमांक 2.
बघा आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC टेलीपॉईंट. ओके, MPSC टेलीपॉईंट या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करून घ्या, त्यावर मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, तिथे आपण जे आवश्यक असलेले अपडेट आहे स्पर्धा परीक्षेबद्दल तेवढंच आपण करत असतो, आणि करंट अफेअर जर खूप इम्पॉर्टंट वाटले तर त्यावर ठेवत असतो. विनाकारण रोजचे खूप सारे टाकायचं आणि वाचत बसा तसं काही नाही. ओके, महत्त्वाचं आपण अपलोड करत असतो. पुढीलपैकी अयोग्य जोडी शोधा. बघा जोडी कोणती विचारली आहे? अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी. बघा कलम 343 संघाची अधिकृत भाषा, ही जोडी बरोबर आहे. विधान बघा 345 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरण्याची भाषा, तर ते 345 मध्ये नाही. 345 मध्ये काय आहे? घटक राज्याची अधिकृत भाषा किंवा अनेक भाषा, तेव्हा ही जोडी पाहिजे होती अशी. आणि 348 ती जोडी पाहिजे अशी, म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदेविषयक इत्यादी वापरण्याची भाषा, ते 338 मध्ये आहे. आणि कलम 351 नुसार काय आहे? हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देशन. ठीक आहे, तर आपल्याला चुकीची विचारलं आहे. चुकीचं काय आहे? बी आणि सी, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा, महानगर क्षेत्र नियोजन समिती, कोणती? महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. या समित्याची रचना असो, सदस्यांच्या निवडीची पद्धत असो, ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. विधान 100% बरोबर आहे. या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते, हे पण विधान बरोबर आहे. तेव्हा पर्याय क्रमांक चुकीचे विचारले आहे. चुकीचे कोण असणार? वरीलपैकी एकही नाही, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहे? ठीक आहे, अनुसूचित जमाती म्हणजे एसटीसाठी. कुठे कोणत्या राज्यामध्ये राखीव आहे? महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 4 लोकसभेच्या, आणि SC साठी किती आहे? 5. हे महाराष्ट्राबद्दल झालं. ओके, 5 आहे SC आणि 4 आहे ST. तर खालील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? बिहारमध्ये नाही, ओडिशामध्ये आहे, पर्याय क्रमांक 2. इथून प्रश्न झाले आपले सुरू 2019चा प्रश्न, 19चा पेपर. ओके, बघा बलवंतराय मेहता समितीची स्थापना या हेतूने करण्यात आली होती. बघा याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं मुलांना. लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे, तर असं काही नव्हतं, पण बऱ्याच मुलांनी याला क्लिक करून आले होते. बघा केंद्र सरकारने 1952 मध्ये काय सामूहिक विकास कार्यक्रम सुरू केला होता, परंतु तो फेल गेला. आणि तो फेल का गेला? त्याला म्हणजे काय मूळ कारण होते? त्याची कार्यक्षमता कशी काय कमी झाली? ओके, त्याला अधिक कसं काय योग्य करता येईल, त्यामध्ये काय सुधारणा करता येईल, यासाठी ही समिती नेमण्यात आली होती, बलवंतराय मेहता समिती. म्हणजेच काय? सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे, हा मुख्य उद्देश होता. ओके, ग्रामपंचायतची स्थापना वगैरे असं काही नव्हतं उद्देश, नंतर त्यांनी सुचवलं आहे ते. ही समिती स्थापना कधी झाली होती? 1957 मध्ये. ओके, पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. विधान बरोबर आहे. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमत आवश्यक असते. हे पण विधान बरोबर आहे. ठराव मांडायचा असेल तर 2/3 आणि पास करायचा असेल तर 3/4. जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही. हे पण विधान बरोबर आहे. एकदा अविश्वास ठराव नामंजूर झाला तर पुढील 2 वर्ष परत अविश्वास ठराव मांडता येणार नाही. आणि चौथं ऑप्शन बघा, सरपंचाच्या कारकिर्दीत अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. तर ते अखेरचे वर्ष नाही, अखेरच्या 6 महिन्यामध्ये. ओके, अखेरच्या 6 महिन्यामध्ये अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. आपल्याला चुकीचं विधान विचारलं आहे, तो पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? नीती आयोगात नीती म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट नाही आहे मित्र, इन्स्टिट्यूशन आहे. ओके, इन्स्टिट्यूट नव्हे, म्हणजेच विधान चुकीचं ठरलं आहे. 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. हे योग्य आहे. पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. हे पण बरोबर आहेत. चुकीचं विचारलं आहे, पर्याय क्रमांक 1. इन्स्टिट्यूट नसून इन्स्टिट्यूशन. ओके, असं पाहिजे. ओके, चला पुढे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे बरोबर आहे, बरोबर वाले. ओके, संसदेची निर्मिती कलम 81 मध्ये आहे का? तर नाही, कलम 79 मध्ये आहे. ओके, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत 54 मध्ये आहे का? तर नाही, 55 मध्ये आहे. भारताचा उपराष्ट्रपती 64 मध्ये आहे का? नाही, 63 मध्ये आहे. ओके, भारताचा महान्यायवादी कलम 76. खालील विधाने लक्षात घ्या. विधानं बघा, भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. विधान बरोबर आहे. विधान ब बघा, उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. तर दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये उच्च न्यायालय आहे. तसंच आता जम्मू काश्मीरच्या या केंद्रशासित प्रदेशाला पण उच्च न्यायालय आहे, पॉंडिचेरीला नाही. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. विधान हे पण बरोबर आहे. कुठे? मद्रास येथे. मद्रास, पहिल्यांदा मद्रास, नंतर मुंबई, आणि मुंबई नंतर सॉरी मद्रासमध्ये नाही आहे मित्रो, सर्वात प्रथम बंगालमध्ये स्थापन करण्यात आली होती. 1862 बंगाल प्रांतामध्ये, नंतर मुंबई आणि शेवटचा आहे मद्रास. या 3 ठिकाणी 62 मध्ये उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. आणि चौथी जी आहे ती कुठे करण्यात आली? चौथे उच्च न्यायालय ते होते अलाहाबाद येथे. तेव्हा इथे बिनचूक विचारला आहे. बिनचूक हे सर्व 4चे 4 आहे, पर्याय क्रमांक 4. बघा, पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? ओके, बघा, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्ती केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालांकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. विधान बरोबर. राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे. बघा,
राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे. विधान बरोबर आहे, परंतु आपल्याला कलम 164 नुसार विचारलाय, तर हे विधान 164 मध्ये नाही. समजलं का? विधान जरी बरोबर असेल पण तो 164 या कलमामध्ये येत नाही. मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल हे योग्य आहे. मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. हे पण विधान योग्य आहे आणि हे पण कलम 164 मध्ये दिलेले आहे. तेव्हा इथे योग्य उत्तर आपल्याला काय विचारलं आहे, कोणत्या तरतुदी दिल्या आहे 164 मध्ये, तर ए, सी आणि डी. ओके. पुढील प्रश्न बघा, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी आहे, तर ती आहे जपान. जपानच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याची यादी दिलेली आहे, म्हणजे मूलभूत कर्तव्य लिखित स्वरूपात आढळते जपान या देशाच्या संविधानामध्ये. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त झाला आहे, तर राज्यपालाचे विवेकाधिकार कशामध्ये दिला आहे, तर कलम 163 मध्ये. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, कोणते ते ओळखा. बघा, लोकशाही व्यवस्थेमध्ये मुक्त आणि निपक्ष निवडणुका होतात, व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जाते, कायद्यासमोर समानता ठेवली जाते, परंतु अल्पसंख्याकांचे शासन आणावे असं काही त्यामध्ये दिलेलं नाही. आपल्याला नाही तेच विचारलं आहे, तर काय विधान सी चुकीचं आहे. सी कशामध्ये दिले आहेत, विधान पर्याय क्रमांक 3 फक्त सी चुकीचं आहे. ठीक आहे. 2019 वर्षातला हा शेवटचा प्रश्न आहे पॉलिटीवरचा. बघा, पुढीलपैकी योग्य जोडी किंवा योग्य जोडी पर्याय निवडा. ठीक आहे. दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य हा राज्यसूचीचा विषय आहे का, तर हो. टपाल खाते हा संघसूचीचा विषय आहे का, तर हो. बँकिंग हा संघसूचीचा विषय आहे का, हो. पण सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणाची तीर्थयात्रा हा राज्यसूचीचा विषय नाही. ओके. राज्यसूची प्लस संघसूची आहे. ओके. चुकीचं विचार आहे. योग्य जोडी म्हटलं तर ABC फक्त, डी चुकीचं ठरतं, कारण की इथे सर्व हा शब्द असल्यामुळे. ओके. बघा, संघसूची असो, राज्यसूची असो किंवा समवर्ती सूची असो, यांचे विषय जरी पूर्ण पाठ नाही करायचे, परंतु जे मेन आहे ते पाठ असायलाच पाहिजे. ओके. तेव्हा मित्र हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. बघा, PYQ आपल्याला नाही का अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी खूप महत्त्वाचं असते मित्र. ओके. आणि आपल्या चुका आपण कुठं करतो, कशा होतात, ओके, त्यासाठी पण हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तेव्हा पुढील पार्ट 2 मध्ये आपण पॉलिटीवरचे उरलेले 3 पेपर म्हणजेच 20, 21 आणि 22 या वर्षातील पेपर बघणार आहोत. ओके. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.